हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो माय नेम इज सुमित राठोड अँड यू आर वॉचिंग 10x डिप्लोमा. सो मित्रांनो, भरपूर स्टुडंटच्या अशा क्वेरी होतात मला व्हॉट्सअपवरती किंवा मला कॉल करून मला विचारत होते की सर, आता जो काही मी नवीन कोर्स लॉन्च केलेला आहे, ओके, दॅट इज 99 रुपीजमध्ये मी जी बॅच प्रोव्हाइड करतोय, ज्याच्यामध्ये सगळे सब्जेक्ट आणि 2 सब्जेक्ट मी लाईव्ह घेणार आहे आणि 2 सब्जेक्टची मी एकदम प्रॉपर प्रीमियम नोट्स प्रोव्हाइड करणार आहेत, ॲज वेल एज त्यांना सेमिस्टर संपेपर्यंत गाईड करणार आहे. ओके, जो मी कोर्स लॉन्च केला आहे त्या कोर्सबद्दल सर्वांना अशी डाऊट होती की सर तुम्ही कुठे घेणार, लेक्चर कुठे घेणार, लाईव्ह लेक्चर कुठे घेणार, रेकॉर्डिंग कुठे आम्हाला प्रोव्हाइड करणार, तुमचा ॲप आहे का नाही. ओके, असे डिफरंट नॉट ऑफ क्वेश्चन मला व्हॉट्सअपवरती येत होते. ओके, सो बघा, मी तुम्हाला क्लिअर करू शकतो की ही जी माझी वेबसाईट आहे. ओके, सो आय एम जस्ट ओके, सो बघा, हा एक माझा स्टोर आहे. ओके, हा ऑनलाईन स्टोर आहे जिथं मी माझे जे काही कोर्सेस आहेत किंवा लाईव्ह बॅच आहे, ती लाईव्ह बॅच मी इथं काय करतो, प्रोव्हाइड करतो सगळ्यांना. ओके, ह्या लाईव्ह बॅचवरती तुम्हाला जो माझा हा कोर्स आहे तो कोर्स तुम्हाला ह्या माझ्या वेबसाईटवरती तुम्हाला भेटेल. याच्यामध्ये बघा, हा मी एक डेमो कोर्स मी इथं लॉन्च केला आहे, दॅट इज 2 रुपयामध्ये. जेव्हा तुम्ही याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा युजर इंटरफेस येईल. ओके, इथं माझा लोगो पण येईल. ओके, अँड इथं तुम्हाला इनडॉन नावाचं एक बटन भेटेल. ओके, इनडॉन नाव. ओके, त्याच्यानंतर किती कंटेंट आहेत वगैरे 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 सगळं. ओके, मग त्यानंतर इनडॉन नावावरती तुम्ही क्लिक केला तर सध्या मी क्रिएटर, मी स्वतःचा कोर्स मी स्वतः परचेस करू शकत नाही. सो मी आधी माझ्या दुसऱ्या आयडीवरून एक परचेस केला. ओके, सो बघा, इनडॉन नाव त्याचं मी साइन आउट करतो. ओके, देन साइन आउट केल्यानंतर इनडॉन नाव तुम्हाला एक बटन येईल. इनडॉन नाव वरती तुम्हाला काय करायचं, क्लिक करायचं. ओके, इनडॉन नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक नेक्स्ट विंडो ओपन होईल. जर तुम्ही आधीच आपला हा कोर्स जर बाय करून ठेवला असेल, ओके, सो बाय केला असेल तर सिम्पली तुम्हाला साइन इन करायचं आहे. इथं तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्यू जीमेल किंवा कंटिन्यू तुम्हाला जीमेल वापरून तुम्हाला साइन इन करायचं. ओके, मग तुमच्या जीमेलवरती ना तुम्हाला एक 6 डिजिटचा OTP येतो. ओके, ते 6 डिजिटच्या OTP मध्ये बघा 24. ओके, मला हा OTP आलाय, मी सिम्पली इथं एंटर करतो. ओके, अँड 24, 69 and 79. ओके, सो बघा, मी कुठले कोर्स घेणार आहे, काय घेणार आहे, कुठले आपले टॉपिक्स, कुठले सब्जेक्ट मी कंप्लीट करणार आहे AIML ब्रँचच्या स्टुडंटसाठी, त्यानंतर मी सांगतो व्हिडिओच्या पुढे. ओके, सो बघा, आता मी इथं लॉग इन झालं प्रॉपरली आणि इथं तुम्ही साइन आउट वगैरे करू शकता. अँड देन इथं जर तुम्हाला तुम्ही कुठले माझे कोर्सेस जर परचेस केलेला असेल ते बघायचं असेल, माय परचेसवरती क्लिक करायचं. ओके, अँड माय परचेसवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा ही अशी विंडो ओपन होईल. ह्या विंडोवरती तुम्हाला सगळे तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, तुमचे सेटिंग्स वगैरे सगळं म्हणजे इथं तुम्हाला सगळं तुमचं शो होऊन जाईल. ओके, इथं ट्रान्झॅक्शनवरती तुमचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स वगैरे सगळे इथं तुम्हाला शो होऊन जाईल. आता जो मी कोर्स माझा लॉन्च केला आहे तो डेमो कोर्स. ओके, सर टेस्टिंगसाठी मी लॉन्च करत होतो डेमो कोर्स. ओके, सो या डेमो कोर्सवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, आणि आपले डेली लाईव्ह सेशन होणार आहे, ॲज वेल एज तुम्हाला रेकॉर्डिंग पण इथंच भेटणार आहे, ॲज वेल एज तुमचे जे काही असाइनमेंट्स मी घेणार. ओके, युनिट टेस्ट 1चे, युनिट टेस्ट 2चे, लास्ट सेमचे, मिड सेमचे. ओके, हे जे काही मी सेमिस्टरचे किंवा युनिट टेस्टचे जे काही तुमचे मी असाइनमेंट घेणार आहे, ओके, किंवा जे काही मी तुमचे टेस्ट घेणार ते पण तुम्हाला सगळं इथंच भेटणार. ॲज वेल तुम्हाला क्विज पण इथंच भेटणार, डाऊट सॉल्विंग सेशन पण तुम्हाला सगळं इथंच भेटणार आहे. ओके, सो सिम्पली बघा, आता इथं बघा सुमित राठोड आणि हा लाईव्ह सेशन आहे. ओके, आता मी तुम्हाला आता तुमचं जो काही शेड्यूल, आता मी शेड्यूल तयार केलं 5:30 मी दररोज एक लेक्चर क्लास घेणार. ओके, सो इथं बघा जॉईन नावाचं एक बटन आलेलं आहे आणि या जॉईन नाव दररोज 5:30 PM ला, 5:30 संध्याकाळी 5:30 ला आपलं काय होणार, लेक्चर काय होणार, लाईव्ह होणार. लेक्चर आपण लाईव्ह तिथून घेणार, लाईव्ह बॅचमध्ये स्टार्ट करणार. ते सगळे लाईव्ह लेक्चर तुम्हाला इथं भेटणार. ओके, तर सिम्पली तुम्ही इथं जॉईन नावरती जर क्लिक केला तर सिम्पली तुम्हाला इथं एक विंडो येईल आणि तिथं तुम्हाला सिम्पली आज टू जॉईन करायचं, मग मी तुम्हाला जॉईन करून घेणार. ओके, सो इथं तुम्हाला सगळे लाईव्ह लेक्चर भेटणार. ओके, ॲज वेल एज तुम्हाला तुमचा जो काही कोर्स आहे तो कितीपर्यंत झाला आहे, किती नाही झालाय, ते सगळं तुम्हाला इथं ट्रॅक करता येणार. ओके, मग त्याच्यानंतर मी ना मॉड्यूल्समध्ये आपला जो काही कोर्स आहे तो डिझाईन करणार. ओके, मॉड्यूल्स म्हणजे काय, आता युनिट 1 आहे, युनिट 2 आहे, युनिट 3 आहे, म्हणजे असे युनिट 5 आहे. 5 युनिटमध्ये सगळे लेक्चर, म्हणजे असे लेक्चर येणार. ओके, त्याच्यानंतर परत असे लेक्चर येणार. आता मी लेक्चरवरती जर मी क्लिक केलो, आता लेसन 1 आहे, लेसनवरती जर मी क्लिक केलं. ओके, सो हा डेमो लेसन आहे. ओके, इथून तुम्ही वगैरे असं डार्क मोड वगैरे ओपन करू शकता. हा डेमो लेक्चर आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला बघा असं सगळं तुम्ही लेक्चर इथं पाहू शकता. ओके, मग त्याच्यानंतर इथं डेमो आहे, ही जी आहे ना, ही असाइनमेंट आहे. या असाइनमेंटवरती जर मी क्लिक केलो तर ही अशी असाइनमेंट तुम्हाला काय भेटणार. ओके, मी इथं सध्या सबमिट केलेली आहे असाइनमेंट, ती पण मी तुम्हाला दाखवतो की मी ती कशी चेक करणार आणि काय करणार, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कुठलाच डाऊट राहणार नाही आणि कुठली अशी शंका तुमच्या मनामध्ये येणार नाही. ओके, जेन्युअन लेक्चर घेणार आहे, जेन्युअन मशीन लर्निंग, तुमचा जो काही AIML ब्रँचचा जो काही SML सब्जेक्ट आहे किंवा DSP सब्जेक्ट आहे, कम्प्लीट बॅच तुम्हाला मी 99 रुपीजमध्ये प्रोव्हाइड करतो. मित्रांनो, असं नाही की आता बाहेरचे जे सब्जेक्ट आहे ना, एका सब्जेक्टला 2,500 आहेत, 2,500 5 तुमचे पूर्ण सेमिस्टर मी तुम्हाला 999 मध्ये प्रोव्हाइड करतोय. आणि बाहेरचे जे क्लासेस, आता मी टीका करत नाही, पण मी मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगतोय की बाहेरचे कमीत कमी 6 ते 6,500 ह्या 5व्या सेमिस्टरचे तुमचे घेतले असते. ओके, सो मी तुम्हाला फक्त 999 मध्ये प्रोव्हाइड करतोय आणि तुमच्या मित्रांना पण हा सांगा. सो हे बघा, हे असं असतं इथं सगळं, तुम्हाला इथं सगळं इथं तुमचे रेकॉर्डिंग्स पाहायला भेटणार, तुमचे असाइनमेंट तुम्हाला इथं पाहायला भेटणार, तुम्हाला ट्रॅक करता येणार. ओके, आणि ओके, काय परचेस केलाय तुमचे, जर सपोज मी तुम्हाला काहीतरी फ्री कंटेंट दिला. ओके, त्या फ्री कंटेंटमध्ये तुम्हाला मी दिलाय आपले नोट्स वगैरे मी तुम्हाला प्रोव्हाइड केला. तर सपोज मी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केलेत DBMS किंवा DT, मग ते नोट्स तुम्हाला इथं दिसणार. ओके,
त्या परचेस सेक्शनमध्ये तुम्हाला ते माझे नोट्स देतात. मग तुम्ही इथे सिम्पली इथून डाउनलोड वगैरे करू शकता. आता हे सेम जे आहे ना मित्रांनो, हे सेम तुम्हाला कुठं आपल्या मोबाईल फोनमध्ये करायचं आहे. जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तर तुम्हाला सेम टू सेम हीच प्रोसेस सेम टू सेम तुम्हाला काय करायची मोबाईल फोनवरती करायची आहे. ओके, त्यासाठी काय करावं लागणार तुम्हाला, त्यासाठी ही जी आपली ऑफिशियल वेबसाईटचं लँडिंग पेज आहे, ह्या लँडिंग पेजवरती तुम्हाला जायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथं बाय नावरती क्लिक करायचं. बाय केल्यानंतर जो काय तुमचा स्कोर असेल तो बाय करून घ्यायचा. मग तुम्ही लॉग इन करून ठेवायचं आणि ती जी तुमची लॉग इन केलेला जो काही भाग आहे तो ॲड टू होम स्क्रीनवरती होम स्क्रीनवरती तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करून घ्यायचं आहे किंवा व्हॉट्सअपला सेव्हला ती लिंक शेअर करून घ्यायची आहे. ओके, जेणेकरून तुम्हाला परत तिथून जॉईन करता येईल आपले लेक्चर. सगळ्यांच्या मनात असा एक डाऊट असणार की जे तुम्ही असाइनमेंट मला दिलात, ओके, ही जी असाइनमेंट तुम्ही मला दिलेली ती असाइनमेंट मी कशी चेक करणार किंवा ती मी कशी चेक करणार, ती आम्हाला कशी समजणार. तर मित्रांनो त्याची काही काळजी करायची गरज नाही. ते असाइनमेंट जे आहे ते असाइनमेंट मी सिम्पली माझ्या इथे गेलो अँड देन आपला जो कोर्सेसचा सेक्शन आहे ना मित्रांनो, मी याच्यावर ऑलरेडी काम केलेलं, ऑलरेडी मी बॅचेस चालवलेले आहेत. सो डोंट वरी. ओके, आणि फ्लोअर ॲप्स कोर्सेस. ओके, हा जो आपला कोर्सेस आहे याच्यामध्ये मी गेलो. ओके, इथे सिम्पली बॅक जातो. ओके, आणि मी दररोज जे आपले रेकॉर्डिंगचे लेक्चर आहेत ते रेकॉर्डिंगचे लेक्चर मी इथून हे लेसन आहेत ना, हे लेसन या इथून मी तुम्हाला काय करणार, अपलोड करणार रेग्युलर लेक्चर. ओके, आता इथे ॲड लेसन वरती मी क्लिक केलो ना, ॲड लेसनवरती क्लिक केल्यानंतर इथे व्हिडिओ जर मला रेकॉर्डिंग अपलोड करायचं रेकॉर्डिंग अपलोड करणार, असाइनमेंट जर अपलोड करायचं असाइनमेंट अपलोड करणार. ओके, इमेज वगैरे काय पण क्विज जरी अपलोड करायचं तुम्ही क्विज अपलोड करणार. ओके, तर तुमच्या रिक्वायरमेंटनुसार फक्त तुम्हाला काय करायचं की तुमला लॉग इन करून तुम्हाला फक्त तो आपला परचेस केलेला ॲक्सेस करायचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो, मी आता तुमची जी काही असाइनमेंट आहे त्या असाइनमेंट मी कशी ॲक्सेस करणार. ओके, सो त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, त्यासाठी इथं बघा हे कोर्स असाइनमेंट आहे, मी इथं क्लिक करणार सिम्पली. आणि ही जी मी डेमो असाइनमेंट मी तुम्हाला दाखवलेली की मी इथं काय केलेली सबमिट केलेली. सो याच्यावरती मी क्लिक केलो. मग त्याच्यानंतर रिव्ह्यू असाइनमेंटवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्ही अपलोड केलेली PDF फाईल किंवा इमेजेस, मग त्याच्यानंतर मी आउट ऑफ मार्क्स तुम्हाला देणार. इथं मी तुम्हाला सजेशन देणार की तुमचा सबमिशनचं वगैरे. मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तुम्हाला ते ईमेलद्वारे कळवण्यात येईल किंवा तुमच्या लॉगिनमध्ये तुम्हाला ते दिसणार. ओके, सो मित्रांनो एवढं सगळं मी तुम्हाला सांगितलं आहे. तुमच्या मनामध्ये कुठलीही शंका किंवा कुठलाही डाऊट नसेल आणि तुम्ही आपल्या बॅचला जॉईन करशाल फक्त 99 रुपयेमध्ये. ओके, सपोज ओनली अँड ओनली किती रुपयेमध्ये, ओनली अँड ओनली 999 रुपीजमध्ये तुम्हाला कम्प्लीट, जर तुम्ही AIML स्टुडंट असाल, ओके, AIML ब्रँच स्टुडंट, ओके, ब्रँच स्टुडंट, AIMLच्या ब्रँच स्टुडंटसाठी ही कम्प्लीट आपली काय येणार आहे, बॅच असणार आहे. ओनली अँड ओनली जस्ट 999 रुपीज. ओके, 99 फक्त 999 रुपीजमध्ये कम्प्लीट बॅच मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो मित्रांनो. आणि खरंच सांगतोय, जर तुम्हाला माझ्या टीचिंगवरती असं म्हणजे वाटत नसेल तर समजत नसेल तर तुम्ही सिम्पली काय करा, आपल्या जावे सुमित चॅनलवरती जा किंवा माझ्या टेनिस डिप्लोमा चॅनलवरती जा. तिथे जाऊन तुम्ही बघा तुम्ही कसं शिकवतो, कसं इन डिटेलमध्ये इन डेप्थमध्ये जाऊन शिकवतो. मग तुम्ही कम्पेअर करू शकता आणि घ्यायचं की नाही ते ठरवू शकता. ओके, 99 रुपीजमध्ये मी तुम्हाला कम्प्लीट बॅच प्रोव्हाइड करतो आणि ॲज वेल त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे नोट्स, ओके, 2 लाईव्ह लेक्चर असणार आपले SML आणि डाटा स्ट्रक्चर इन पायथॉन, ओके, स्टॅटिक मशीन लर्निंग, DBMS आणि डिजिटल टेक्नॉलॉजी मी तुम्हाला डाऊट सॉल्विंग लेक्चर देणार लाईव्ह. ॲज वेल त्याचे काय असणार आपले कम्प्लीट नोट्स मी प्रोव्हाइड करणार. युनिट टेस्ट प्रिपरेशन मी करून घेणार आणि फायनल एक्झामचं प्रिपरेशन करून घेणार. ओके, आय होप मित्रांनो तुम्हाला सगळं समजलं असणार. तुम्ही आता बॅच घेऊ शकता. डोंट वरी. ओके, आय कॅन हँडल इट. ओके, आणि ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि तुमच्या मित्रांपर्यंत पण आपली ही बॅच सांगा, त्यांच्या आपल्या बॅचबद्दल सांगा, आपल्या क्लासेसबद्दल सांगा. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गाइस.